हाय. तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. आमचे एक रिलेटिव्ह ॲडमिट होते त्यांना बघायला. याआधी येऊन गेलो आहे, पण तेव्हा शूट करता नाही आलं. तर त्यांना बघण्यासाठी आम्ही आलो होतो आणि आता आम्ही त्यांनाच बघून घरी जातो आहे. म्हणजे घरी पोचलोसुद्धा. हॉस्पिटलमधून आल्यानंतर फ्रेश होऊन मी पहिल्यांदा चहा केला. कारण एकतर हॉस्पिटलमधून आल्यानंतर थोडं इमोशनल होतो आम्ही दोघी, कारण जवळचे नातेवाईक होते. तब्येत बरी होती त्यांची, पण एक असतं ना, आपण थोडे इमोशनल होतो, लो फील होतं. अशावेळी डोक्यात खूप सारे विचार असतात, पण तुम्हाला परत ट्रॅकवर आणायचं असतं, त्या इमोशनल गोष्टींमधून बाहेर पडायचं असतं. म्हणून मी म्हटलं आता आपण चहा करूया. कारण चहा ती गोष्ट आहे जी तुम्हाला परत फ्रेश करते आणि मेंटली स्ट्राँग पण करते. आणि चहासोबत काहीतरी खायचं असेल म्हणजे आता मी खारी खाते आहे, तर चहा आणि खारी हे तर बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कधीकधी खाण्यामुळे सुद्धा आपलं माइंड थोडं डिस्ट्रॅक्ट होतं आणि परत ट्रॅकवर येतं, आपल्याला थोडं शांत वाटतं. सो असा गरमागरम वाफाळलेला चहा आणि खारी खाण्यात खरंच सुख आहे. मी एकटीपुरता चहा केला होता, कारण मम्मीला चहा घ्यायचा नव्हता. सो चहा घेऊन मी आले खिडकीपाशी आणि म्हटलं आता आपण खारी आणि चहाचा आस्वाद घेऊया. आता खारीचा आवाज ऐका. तुम्हाला पण हसायला आलं असेल. त्यानंतर आता मी हे काय करते असं तुम्ही म्हणाल, मी बनवते फेस पॅक. हो, आंबे हळद मी आता बेसनामध्ये टाकते आहे आणि घरच्याच वस्तू वापरून बनवते आहे. फेस पॅक बनवायचं खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतंच, पण म्हटलं आताच करूया, कारण उन्हामुळे चेहरा एकदम डल झाला होता. मला माहिती आहे मी कॅमेरासमोर चेहरा दाखवत नाही, पण चेहऱ्याची काळजी तर घ्यायला हवी. आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर म्हटलं आता हे करायलाच हवं, सेल्फ केअर. स्वतःची किंमत जरा जास्त कळते ना हॉस्पिटलमधून जाऊन आल्यानंतर. सो फेस पॅक बनवून मी चेहऱ्याला लावला आणि असा होता माझा आजचा फेसलेस व्लॉग, जो नेहमीच असतो. सो कसा वाटला? लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. बाय.